चला, आज माहूरच्या श्री रेणुकामाता मंदिरावर एक नजर टाकूया. नांदेड जिल्ह्यातलं माहूरगड हे फक्त एक साधं तीर्थक्षेत्र नाहीये, तर महाराष्ट्राच्या श्रद्धेचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणून तर प्रसिद्ध आहेच, पण हे भगवान दत्तात्रेयांचं जन्मस्थानही मानलं जातं. पण नक्की काय आहे जे माहूरला इतकं खास बनवतं? चला, 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. सगळ्यात पहिलं म्हणजे देवीचं वैशिष्ट्यपूर्ण रूप. तुम्हाला माहिती आहे, इथे देवीच्या पूर्ण मूर्तीची नाही, तर फक्त तिच्या शिराची, म्हणजे तांदळा स्वरूपात पूजा केली जाते. यामागे एक पौराणिक कथा आहे, की परशुरामाने आईचं शिर कापल्यानंतर देवी जमिनीतून पुन्हा वर येत होती. पण परशुरामाने मागे पाहिल्यामुळे फक्त तिचं मस्तकच बाहेर आलं. यामुळेच हे शक्तिपीठ इतकं वेगळं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माहूरची ओळख फक्त देवीपुरतीच नाही. हे क्षेत्र 3 वेगवेगळ्या टेकड्यांवर विस्तारलेलं आहे. एका बाजूला रेणुकामातेचा शक्तिपीठ, तर दुसरीकडे भगवान दत्तात्रेयांचं जन्मस्थान आणि त्यांच्या आई अनुसुया मातेचं मंदिर. म्हणजे इथे देवी परंपरा आणि दत्त परंपरा यांचा एक अद्भुत संगम अनुभवायला मिळतो. आणि तिसरा म्हणजे या जागेचा इतिहास. असं म्हणतात की देवगिरीच्या यादव राजांनी सुमारे 800 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलं. हे मंदिर उंच टेकडीवर असल्यामुळे गाभाऱ्यापर्यंत पोचण्यासाठी भक्तांना जवळपास 250 पायऱ्या चढाव्या लागतात. थोडक्यात सांगायचं तर माहूरगड हे फक्त एक मंदिर नाही आहे, तर निसर्गरम्य वातावरणातलं एक असं शक्तिपीठ आहे जिथे देवी शक्ती आणि दत्त परंपरा यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो.